नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट NIPM नाशिक चॅप्टरचा 45वा स्थापना दिवस उत्साह साजरा. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ पर्सोनेल मॅनेजमेंट NIPM नाशिक चॅप्टरचा 45वा स्थापना दिन मोठ्या उत्साहात व साजेशीर पद्धतीने साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात उपाध्यक्ष राहुल बोरसे यांच्या स्वागतपर भाषणाने झाली. त्यांच्यासोबत सूत्रसंचालनाची जबाबदारी श्री रामेश्वर थोरात, हर्षदा सोनवणे, यादवी पवार यांनी समर्थपणे पार पडली आहे. कार्यक्रमाची सुरुवात राष्ट्रगीताने झाली आहे. विशेष म्हणजे मास्टर यशोवर्धन दळवी यांनी वाद्यसंगीताच्या माध्यमातून राष्ट्रगीत सादर केले आणि उपस्थितांनी उभं राहून मानवंदना दिली. यानंतर उपस्थित मान्यवरांची ओळख व स्वागत समारंभ पार पडला. कार्यक्रमामध्ये NIPMचे अध्यक्ष श्री राजाराम कासार, मानद सचिव श्री प्रकाश गुंजाळ, अतिरिक्त सचिव श्री राजेंद्र आचारी, उपाध्यक्ष श्री राहुल बोरसे व श्री विनायक पाटील, खजिनदार श्री सुष्मित दळवी, श्री मनोज मुळे, श्री विनेश मोरे, श्रीकांत पाटील, गोविंद बोरसे, विजय जाधव यांच्यासह सर्व एक्झिक्युटिव्ह कमिटी आणि सिनियर HR प्रोफेशनल डॉक्टर उदय खरोटे, ॲडव्होकेट बापू खेरनार, ॲडव्होकेट श्रीधरजी व्यवहारे या मान्यवरांची उपस्थिती होती. त्यानंतर दीप प्रज्वलन सोहळा पार पडला, ज्याने अंधारावर प्रकाशाचा आणि अज्ञानावर ज्ञानाचा विजय याचे प्रतीक म्हणून साऱ्यांना प्रेरित केलंय. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि उपस्थित यांचे स्वागत श्री प्रकाश गुंजाळ, मानद सचिव यांनी आपल्या स्वागतपर भाषणात केले. त्यानंतर मान्यवरांचे सन्मान करण्यात आले. यामध्ये श्री सचिन ठोके, संचालक लग्न सोहळा .com, श्री भूषण कापडनीस, सारेगमप नाशिक होम मिनिस्टर, तसेच श्री गजानन साठे आणि श्री भूषण खिरनार यांच्या यथोचित सत्कार NIPMच्या वतीने करण्यात आला. NIPMच्या कार्यप्रवासाबद्दल श्री राजेंद्र आचार्य यांनी माहिती दिली आहे. कार्यक्रमातील खास आकर्षण ठरलाय बाल कार्यक्रम. यामध्ये लहान मुलांनी आपल्या कला सादरीकरणाने सर्वांचे मन जिंकले. वादन, गायन, नृत्य अशा विविध प्रकारांमध्ये मुलांनी धमाल परफॉर्मन्स दिलाय. यानंतर नाशिकचे होम मिनिस्टर आणि गायक श्री भूषण कापडनीस व कराओके गायक श्री गजानन साठे यांचे मनमोहक सादरीकरण झाले. कार्यक्रमाच्या शेवटी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. यामध्ये मास्टर यशोवर्धन दळवी यांना राज्यस्तरीय धनुर्विद्या स्पर्धेसाठी निवड झाल्याबद्दल गौरवण्यात आले. तसेच श्री प्रकाश गुंजाळ यांची मराठा बिझनेसमॅन फोरमच्या संचालकपदी निवड झाल्याबद्दल त्यांचा देखील सत्कार करण्यात आलाय. नव्याने NIPM मध्ये सहभागी झालेल्या सदस्यांचे स्वागत व सत्कार पार पडलाय. यावेळी सदस्यांची नावे मराठीमध्ये जाहीर करण्यात आली आणि सन्मान चिन्ह प्रदान करण्यात आले. कार्यक्रमाची सांगता श्री मनोज मुळे यांनी सर्वांचे मनपूर्वक आभार प्रदर्शन करत केली आहे. शेवटी सर्व उपस्थितांसाठी स्वादिष्ट जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती. आजचा कार्यक्रम आयोजित केला होता आणि अतिशय चांगल्या रीतीने तो पार पडला. अगदी 200 ते 250 फॅमिलीज मिळून जो आलेला जो क्राऊड होता त्या सर्वांनी हा प्रोग्राम एन्जॉय केला, आनंदात त्यांच्या मुलाबाळांसह साजरा केला. असाच प्रोग्राम याच्यानंतरही होत राहो आणि त्याला मी ॲज अ हॉटेल इन्फिनिटीचा ओनर म्हणून माझा कायम सपोर्ट असेल. हा फाउंडेशन निपमचा होता, निपम डे होता आणि त्याच्यामध्ये सगळ्या निपमचे जे काही मेंबर्स आहेत त्यांच्या फॅमिलीला पण आपण इथं आज गेट टुगेदर करायला आपण एन्जॉय करायला इथं बोलवलेलं होतं. 1 नाही, 2 नाही, 3 नाही, तर असे जवळजवळ विविध 5-7 प्रकारचे आपण इथं कार्यक्रम घेतले. सगळ्यात पहिले तर लहान मुलांसाठी आपण खालती काही स्टॉल लावले, ज्याच्यामध्ये एकही इव्हेंट्सवाल्यांनी आपल्याला खूप सारे भरभरून गेम्स दिले. तिथं मुलांनी खूप एन्जॉय केला. इथे हे जे हॉल आहे, हे जे हॉटेल आहे, हे आमचे मित्र जे आहेत सचिन ठोके साहेब यांचं हे हॉटेल आहे. यांनी आम्हाला इथं सगळ्या फॅसिलिटी प्रोव्हाइड करून दिल्या आणि अतिशय सुंदर असं चविष्ट जेवण सगळ्यांसाठी त्यांनी इथं आपल्याला अवेलेबल करून दिलेलं आहे. त्याचबरोबर आमचे जे गायक मित्र आहे भूषण कापडणे यांनी आजचा जो नंतर सेकंड हाफ जो आहे तो इतका गाजवून टाकलेला आहे की त्यांचे गाणे म्हणा की त्यांचे प्रोग्राम्स म्हणा, होम मिनिस्टर म्हणून एकदम जोरात कार्यक्रम हा झालेला आहे आणि सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. बऱ्याच वर्षानंतर निपमच्या सगळ्या लोकांनी जो आहे तो आस्वाद घेतला आहे सगळ्या कार्यक्रमाचा. ह्या कार्यक्रमाला सगळा सपोर्ट करताना आमचे जे सिनियर चेअरमन, एक्स चेअरमन्स आहेत
मग ते उदय कोरटे सर असतील, व्यवहारे साहेब असतील किंवा अजून आमचे खैरनर्स बापू साहेब असतील, तसेच आमचे अध्यक्ष जे आहेत कासर साहेब आणि आमचे आचारी साहेब वगैरे गुंजाळ साहेब यांनी जो कार्यक्रमाला हातभार लावला, आम्हाला जो सपोर्ट लावला एकदम उल्लेखनीय आहे. आणि हा कार्यक्रम यशस्वी पार पाडायला आमची जी EC कमिटी टीम होती त्यांनी पण एकदम भरभरून दिवस बघताना रात्र बघताना एकदम अतिशय उत्स्फूर्तपणे याला सपोर्ट केला आणि हा कार्यक्रम यशस्वी घडवून आणण्यात त्यांनी तोलामोलाची साथ दिली. सो थँक्यू फॉर एव्हरीवन. सगळे पत्रकार वगैरे तुम्ही स्वतः जो बऱ्याच वेळापासून तुम्ही जो इथं हा कार्यक्रम शूट करताय, तुमचे खूप खूप धन्यवाद की तुम्ही हा कार्यक्रम यशस्वी पार पाडण्यासाठी तुम्ही सुद्धा मेहनत घेतली. सो थँक्स ईच अँड एव्हरीवन. माझ्याकडून कोणी सुटलं असेल आय एम सो सॉरी फॉर दॅट. वाईस प्रेसिडेंट ऑफ केबल कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड आणि चेअरमन ऑफ निपम. आजचा जो 45 निपम फाउंडेशन डे होता त्याच्यासाठी इन्फिनिटीचे जे मालक आहे ठोके साहेब त्यांनी ज्या पद्धतीने आम्हाला इथे हेल्प केली, ज्या फॅसिलिटीज प्रोव्हाइड केल्या त्याबद्दल इन्फिनिटी हॉटेलचा आम्ही खूप मनपूर्वक त्यांना धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी आमच्या कमिटीचे आमचे सेक्रेटरी प्रकाश गुंजाळ सर, राजेंद्र आचारी, राहुल बोरसे, विनायक पाटील, नंतर थोरात यांनी खूप मोठ्या प्रमाणामध्ये काम केलं आहे हा सक्सेस होण्यासाठी. तर त्या सर्व कमिटी आणि सगळ्यांना आम्ही खूप धन्यवाद देतो. त्याचप्रमाणे इन्फिनिटीकडनं आम्हाला वेळोवेळी सपोर्ट मिळेल आणि तसेच कापडणे यांनी ज्या पद्धतीने हा प्रोग्राम पुढे नेला त्याबद्दल त्यांचं पण धन्यवाद. सर्व कारागीर, पत्रकार यांचा पण मी त्यांना पण धन्यवाद देतो, त्यांचे आभार मानतो. त्यांनी इथे येऊन त्यांचा अनमोल वेळ आम्हाला दिला आणि हा कार्यक्रम सक्सेस करण्यासाठी त्यांचा खूप मोठा योगदान दिलं. त्याबद्दल मी सर्वांचा धन्यवाद. थँक्यू सर्वांना. आजचं खरं निपमच्या 45व्या वर्धापन दिनानिमित्त खास माझा आजचा नाशिक होम मिनिस्टर 174वा कार्यक्रम इथं खूप छान पार पडला. म्हणजे सगळ्यांचं तुम्ही मनापासून आभार मानतो, सगळ्या निपम परिवाराचं की खूप मजा आली. मी सुद्धा खूप एन्जॉय केलं. पुन्हा एकदा मी असं सांगेल सगळ्यांचे खूप खूप धन्यवाद. चालतात तर आपण हॉटेल चालू करायला पाहिजे. आणि वापस मी जो रॉंग गेलेला कॉल पण करेक्ट केला आणि वापस ह्या 2027पर्यंत मी नाशिकमध्ये मिनिमम 500 एम्प्लॉईज ही मॅट्रोमनीत क्रिएट करेल आणि ABP वेडिंग, शादी.com आणि अजूनही ज्या मोठ्या मॅट्रोमनीज आहेत त्यांना कम्प्लिटली मी एक IPO आणून कॉम्पिटिट करणार आहे. त्याच्यासाठी तर तुमचा कम्प्लिटली सपोर्ट हवा आहे. आपलं ॲप डाउनलोड करा. तर असं मी बोलेल की मॅट्रोमनीबद्दल मी जास्त बोललो, बट मॅट्रोमनीबद्दल बोलण्याचं कारण असं आहे की आमच्याकडं गुंजाळ सर जे आहेत ते ऑलरेडी याच्यामध्ये माझ्या अगोदरपासून खूप मोठं सामाजिक कार्य करत आहे. सध्या लोकांची लग्नापेक्षा कॉम्पिटिशन चालली आहे पॅकेजवरती. ओके. आणि पॅकेजचं कॉम्पिटिशन ते असं करतात की त्यांच्या कॉम्पिटिशनला कॉम्पिटिटरच नाही आहे. मुलगी जर बोलली की मला 18 लाख सॅलरी आहे, ओके, विथ पर्टिक्युलर कास्टमध्ये जर गेले तुम्ही आणि फाईंड करायला तर खूप मोठा चॅलेंज आहे. त्याच्यानंतर मुलींचं एक्सपेक्टेशन चेंज झालं. एक्सपेक्टेशन चेंज मुलींचं झालं आणि पालकांचं पण झालं. नाशिकमध्ये असणारी जी मुलगी आहे, जे ऑब्झर्वेशन ह्या याच्यामध्ये कॉम्पिटिशन्स मी असं बोलत, बट इश्यूज काय येत आहेत. आजची मुलगी काय विचार करते, तिच्या टर्म्स अशा आहेत, काही रिटर्नमध्ये काही अरिटर्नमध्ये लिखित नाही आहे. ते तिला मुलगा जर नाशिकचा असेल, त्याचा बंगला आहे, मम्मी पप्पा सोबत आहे आणि अगदी जर तो PWDचा मोठा ऑफिसर जरी असेल आणि तिला जर कॉम्पिटिशनला 2 ऑप्शन आले, पुण्यामध्ये 40,000वाला आहे आणि तिथं आईवडील नाही आहे, तर ती मुलगी काय चूज करत असेल, कदाचित तुम्हाला आन्सर मिळाले तो 40वाला, कारण यांची रिकामी जी मगजबारी ती नको आहे आजच्या मुलीला. तर असे भरपूर काही टर्म्स आहेत, बरोबर. त्याच्यानंतर दुसरं, नाशिकमध्ये जरी लग्न झालं तरी माझ्या ऑफिसमध्येच अगदी 7 ते 8 अशा केसेस आहेत की त्यांना सासू सासऱ्यांमध्ये राहायचंच नाही आहे. ओके. आता विचार केला त्यांना पण एकच मुलगा आहे, वापस तिथं डायव्हर्सची मोठी कॉम्पिटिशन काय. तर सिरियस प्रॉब्लेम असा आहे की लग्नापेक्षाही जर बघितलं तर डायव्हर्सचं जे प्रमाण आहे, नाशिक इज लिडिंग सगळ्यात जास्त. लव्ह मॅरेजचा रेशो जास्त आहे आणि डायव्हर्सचा रेशो जर बघितला तर महाराष्ट्रात सगळ्यात जास्त सध्या लिडिंगला नाशिक आहे. त्याचं कारण आहे नाशिकचा बराच क्राऊड नाशिकच्या बाहेर जॉब करतो, त्यांच्यावरती कंट्रोल नाही आहे. लग्न जरी लागलं तर त्याच्यानंतर त्यांचे वेगवेगळे रिझन्स येतात, बट डायव्हर्सची केस मात्र नाशिकमध्येच येऊन फाईल होते. तर सगळ्यांना असं आहे की थोडं HR आहेत सगळे प्रोफेशनल, तर यांनी
एच आरच्या ट्रेनिंगमध्येच मॉड्यूलमध्येच जर कुणी बॅचलर असेल ना तर त्याला एज्युकेशन द्यायला सुरुवात करावं आणि त्याचं कदाचित सॅलरीच्या इन्क्रिमेंटपेक्षा त्याच्या ज्या काही एक्सपेक्टेशन आहेत, तो मुलगा असो मुलगी असो, तर ते रिड्यूस करायला पाहिजे. एच आरकडं बऱ्यापैकी स्किल असतं, बरोबर ना, रिटेन करताना. तर एवढं बोलून मी असं बोलेल की एक मराठी माणूस चांगला बिझनेस करू शकतो. आजही मी अगदी बोलेल की 12 ते 14 करोडचा टर्नओव्हर वेगवेगळ्या कंपन्यांमधून मी स्वतःच हँडल करतो. माझ्याकडे असा फॅमिली बॅकग्राऊंड तर काही नाही. मी अगदी तुमच्यासारखाच गावाकडनं आलेलो आहे आणि मी ग्रॅज्युएशनपर्यंतचं एज्युकेशन नाशिकमध्ये घेतलं आहे. नंतर मी SISमधून MBA जरूर केलं आहे, बट कम्प्लिटली त्या कॉलेजच्या एज्युकेशनपेक्षा प्रॅक्टिकल एक्सपिरियन्स मी घेतला आहे. आणि तुम्हालाही याच्यानंतर मी ॲडवाईज असं देईल की बऱ्यापैकी थॉट प्रोसेस आहे, बॉसला आणि कंपनींना वैतागलेत, बट बिझनेस काय करावं हे कळत नाही. तर त्यांनी थोडं इन्स्पिरेशन घ्यावा, स्वतःत मोटिवेशन टाकावा आणि केवळ जॉबकडे न पळता, बरोबर, तो स्वतःच्या व्यवसायाकडे प्रवास करावा असं वाटतं मला. हे बोलून मी माझे जे काय आहे थोडक्यात दिलेलं इंट्रोडक्शन मी संपवतो. याच्यापेक्षाही माझ्याकडे बोलण्यासारखं बरंच काही आहे. अगदी मॅट्रिमोनीत जरी तुम्ही मला एक दिवस पूर्ण बोलायला लावलं तरी मी तुम्हाला एक्झाम्पल्स देईल. आणि सगळ्यात मोठा बिझनेस मला हाच दिसतोय, आजही रेशोमध्ये 5 करोड लोकांचे लग्नच नाही होणार ऑल ओव्हर इंडियामध्ये, असा रेशो आहे आणि क्लिअर डाऊट आहे. आणि हा 2000 अगदी मी बोलेल की 27 आणि 30 नंतर हा क्राऊड इन्क्रीज झालेला असेल. याचं पहिलं कारण आहे की गव्हर्नमेंटनी एक रेशो काढला. तर प्रत्येकजण सत्ता जोपासण्यासाठी, जसं तुम्ही जॉब आपला कन्फर्म करण्यासाठी किंवा कम्फर्ट झोनमध्ये राहण्यासाठी काहीतरी स्कीम आणतात, तसं गव्हर्नमेंटनी लाडकी बहीण स्कीम आणली. लोक खूप खुश झाले, सगळ्यांना वाटलं व्यवस्थित. बिझनेस 5 ते 6 होते, त्याच्यामुळं मला कधीही त्या बिझनेसमध्ये अडचण कधीच आली नाही डेव्हलप करताना. मी कुठलाही मॅनपॉवर रिमूव्ह न करता आजही माझ्याकडे त्या बिझनेसमध्ये 100 लोक काम करतात. मोठं ऑफिस आहे. ह्या केसमध्ये मी बिझनेसचं मॉड्यूल चेंज केलं. मराठी माणूस स्टकमध्ये आल्यानंतर कर्जबाजारी होतो. मी बिझनेसचं मॉड्यूल चेंज केलं. मला जाणवलं की लॉकडाऊनमध्ये आपला हा वेंडर मॅनेजमेंटवाला लॉन्स, बँकवेट्स, त्याच्यानंतर ब्राह्मण किंवा लग्न हे झिरो झाले होते. बट मॅट्रिमोनी बिझनेसचं जर R&D केली मी नंतर त्यावेळेस, तर तिथं असं लक्षात आलं की Shaadi.com तुम्ही बोलतात, फक्त Shaadi.comचा जर अंदाज घेतला तर ऑलमोस्ट लाईक 290 करोड ॲव्हरेज रेव्हेन्यू आहे लास्ट 5 इयर्सचा. अँड लिडिंग मॅट्रिमोनी जी आहे भारत मॅट्रिमोनी, तर ती 490 करोडच्या आसपास आहे ॲव्हरेज लास्ट 5 इयर्सचा. आणि मग मी कॅल्क्युलेटिव्ह कॉल करून त्याच्यात डेव्हलपमेंट केली. आजही मॅट्रिमोनी चालू केली मी 2019ला. त्याचा माय बिझनेस अवॉर्ड पण आपल्याला मिळालेला आहे. कारण लग्नासाठी आपण बँकवेटपासून सर्व वेंडर मॅनेजमेंट प्लस लग्नासाठी जोडीदारे फाईंड करून देतो. ओके, 2019ला हे जरा डिफिकल्ट वाटलं, बट अशीच जी दैनिक भास्करने R&D केली की बिझनेसमध्ये ही युनिक मॉडेल आहे, हे कुणाचंच नाही आहे आजपर्यंत, की पार्टनरचं सगळं तिथं मिळतं, बरोबर, एकाच प्लॅटफॉर्मवरती. आणि आम्ही मॅट्रिमोनीमध्ये मूव्ह ऑन केलं. त्यावेळेस इतके चॅलेंजेस नव्हते, बट आज जर बघितलं मॅट्रिमोनीकडं तर तो मला बिझनेस वाटतो आणि एक सामाजिक बांधिलकी पण वाटते. हे सगळं करताना कधी कधी आपण आता तुमच्याकडे बरेच जण असतील, मी लग्नाचा विषय काढला ना तर तुमच्याकडे कमीत कमी मुलीचे किंवा मुलांचे असे 10 मेंबर्स तर आहेत त्याचे वेटिंग लिस्टमध्ये लंब्या. आणि प्रत्येकाचं एक्सपेक्टेशन कम्प्लिटली अंबानी, बरोबर ना. फक्त ते अंबानी कोण आहे हे नाही माहीत, अनिल आहे की मुकेश आहे, बरोबर ना. दोघांपैकी रेसिंगमध्ये काय रिझल्ट मिळेल. तर याच्यामध्ये चॅलेंजेस खूप आहे. आणि मॅट्रिमोनी हा जर बिझनेस बघितला तर पूर्ण महाराष्ट्रात मी चालू केलेला आहे. आणि हा माझा मेन बिझनेस नाही आहे, तर मी सामाजिक बांधिलकी म्हणून आजही ह्या बिझनेसमध्ये ऑलमोस्ट लाईक करोडचा 2 ते 2.5 करोड मी टर्नओव्हर केलं आहे. बट एकही रुपया मी माझ्या स्वतःसाठी विड्रॉल नाही केला, मी डेव्हलपमेंटसाठी टाकला आहे. आज जर समाजाची स्थिती जर बघितली, नोकरी देण्यासाठी तुम्ही HR बसलेत, मस्तपैकी कॅन्डिडेट फाईंड करून नोकरी देतात. 2 वर्ष झाले की घरचे बोलतात लग्न करायचं, बिल्डर रेडीच आहे, फ्लॅट सेल नाही होत, आणि बँकवाले तर लोन द्यायला रेडी. आणि सगळ्यात मोठा चॅप्टर, मुलाला मुलगीच कोणी देत नाही. जर तुम्ही तुमच्या आजूबाजूला जर चेक केलं तुमच्या ऑफिसमध्ये, बरोबर ना, चुपचाप मस्तपैकी 10 ठिकाणी रजिस्ट्रेशन करतील, बट कुठून यस मिळेल याची नो गॅरंटी. ओके, आणि म्हणून मला एक सामाजिक प्रोग्राम तर वाटतोच, बट हा मोठा बिझनेस आहे. आणि वापस मराठी माणूस इथंच मागे थांबतो की बाबा मला कुणीतरी जॉब देईन, मी कम्फर्ट झोनमध्ये असेल, बरोबर, आणि कुणीतरी इन्क्रिमेंट देईल. मी माझं स्वतःचंच टार्गेट ठरवलं. मी दर 2 वर्षाला, मागच्या 5 वर्षात 2 कंपनी नव्या बनवतो आणि विथ द टार्गेट ऑफ मिनिमम 3 to 5 CR ह्याचा टर्नओव्हर असतो. तर US मध्ये पण माझी एक अशीच कंपनी आहे, त्याच्यामध्ये मी लीड जनरेशनचं काम करतो. अँड एक जी आहे डेलिव्हरमध्ये, तर तिथं मॅनपॉवर सप्लाय करतो. 2 मोठे क्लायंट्स आहेत त्यांच्यासोबत.
त्याच्या व्यतिरिक्त माझी एक जिम आहे, बट मी ऑपरेट नाही करत, कारण मला तोही बिझनेस वाटतो की जिथं लोक एनर्जी वेस्ट करतात, बरोबर, रिकाम्या टाईममध्ये तो बिझनेस असू शकतो मोठा. कारण जिम मारणारा माणूस म्हणजे त्याच्याकडे टाईम आहे, मनी आहे, बरोबर ना. आणि त्याच्यानंतर असं वाटलं की तो तर आनंदाने स्पेंड करतो, बट दुसरा आहे की दुःखात जो माणूस आहे ना, जास्त पैसा स्पेंड करतो ना, तो पण एक मोठा बिझनेस आहे. ते हॉस्पिटल आहे, म्हणून आपलं हॉस्पिटल पण आहे, जे अष्टांग नावाचं आहे अतुल स्वीटच्या समोर. तर तोही माझा एक बिझनेस आहे. आणि नंतर ॲक्सिडेंटली मी मॅट्रोमनीमध्ये 500 लोक ह्याच बिल्डिंगमध्ये हायरिंग करत होतो. अँड ऑलरेडी मी 70 ते 80 लाख रुपये स्पेंड करून, जिथं रेस्टॉरंट आहे आता, तिथं मी ऑलरेडी 100चा सेटअप पण बनवला होता, मोठं सर्व्हर वगैरे टाकून. बट इथं एम्प्लॉईला स्पेशली ह्या केसमध्ये इथं येण्यासाठी टाईम जातो, तर म्हणून आपण तो प्रोग्राम. मैं एक रैप करने वाला हूँ जो हैदराबाद को रिप्रेजेंट करता है. मैं अभी अपना रैप चालू करूँगा, तो 3, 2, 1 लेट्स शेयर का मैं स्पीच सेलिब्रेटिंग ओथरी की स्लैंग लेके आया एमटीवी. आया जब हिस्ट्री में एचवाईडी सिटी डेफिनेटली डेफिनेशन ऑफ द सिटी का हैदराबाद. शेयर का मैं स्पीच सेलिब्रेटिंग ओथरी की स्लैंग लेके आया एमटीवी. आया जब हिस्ट्री में एचवाईडी सिटी डेफिनेटली डेफिनेशन ऑफ द सिटी का. बिरयानी के नाम पे सब खाते पुलाव, बिरयानी खाने का है तो हैदराबाद पुलाव. आते आते वजह से श्रीनगर हुआ बिरयानी चाय की जिसकी लगाओ. सब अंदर नहीं है यहाँ पे लेकिन सी फूड में दबाओ. मच्छी मार्केट हुए तो करते रहना फिश काउंट. चारमीनार के बाजार कर सेलरे की बात बोलता. हेलो मैडम इधर का डिस्काउंट देगा तो डबल इज्जत देते. मोटा वाली बताते कुछ जेब में रख के टहलते. रगों में खून नहीं, रगों में जहर है. ये सपनों की नगरी नहीं, हकीकत का शहर है. रियलिटी चेक मिलता हर दूसरी गली में. इडली डोसा सेट मिलता हर दूसरी. थोड़ा फ्लेक्स भी कर लेंगे क्या. केडन का एक फैन में चौकठी हो आंखें मेरी बातों से थी तारा खामोशियाँ ज़्यादा मेरी जब से पड़े तेरे कदम चलने लगी दुनिया में. मेरे दिल में जगह खुदा की खाली थी. देखा वहाँ पे आज तेरा चेहरा है. मैं भटकता हुआ सा एक बादल हूँ जो तेरे आसमां पे आके ठहरा है. यूं लगा हो गई
फिर क्या हुआ ये ना पूछो तुझसे सिवा हो गई एक अजनबी हसीना से यूं मुलाकात हो गई It's time to wake up, start a brand new day. Ring, ring, get out of there now, or you'll end up being late. First your left big toe, then your right big toe, then your left arm, and your right arm, then your left leg, and your right leg. आपल्याकडे बघा आपली मुमताज ही तिथं शक्ती कपूर हा या वाद्यावरती आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर सबको मालूम आजकल तेरे मेरे प्यार के चर्चे हर ज़बान पर सबको मालूम है और सबको खबर हो गई हो गई आचार्य साहेब आणि कमिटी मेंबर जो निपमचा दिन तुम्ही येऊन इथं एन्जॉय केलाय असं मी बोलतो तर सर्वांनी आता आपण अगदी हॉटेल पूर्ण बघावा रोडटॉप हा बघण्यासारखा एक वरचा पार्ट आहे प्रॉपर्टीचा कदाचित आपण फक्त बँकेट बघितलाय फक्त रेस्टॉरंट आणि बँकेट न बघता पूर्ण हॉटेल अगदी वरती जाऊन बघावं सगळ्यांनी आणि त्या निरोप द्यावं एवढंच बोलायचं. नाशिक लोकशाही न्यूज साठी प्रतिनिधी निर्मला गायकवाड, नाशिक.